शिवसेना पक्ष नेमका कुणाचा या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला इतक्या वर्षांपासून हवं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सातत्यानं जरी तारखा पडत असल्या तरी आज इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा दीर्घ सुनावणी होणं हे एक प्रकारे ही केस संपलेली नाही आहे, निर्णय अजून बाकी आहे याच गोष्टीचे संकेत देणारी आहे. कारण आजच्या सुनावणीमध्ये काही 2-3 प्रमुख प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. कपिल सिब्बल यांनी जवळपास 1 तासभर युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये केला आणि त्याच्यामध्ये एकतर ज्या घटनेच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय दिलेला होता 2013 आणि 18ची शिवसेना पक्षाची घटना ही आपल्याला जणू मिळालेलीच नाही आहे, योग्य त्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे, हे जे निवडणूक आयोग सांगत होता त्याच्याबद्दल जोरदार आक्षेप कपिल सिब्बल यांनी घेतले आणि ज्या 1999च्या घटनेचा आधार देत हा निर्णय घेण्यात आलेला होता, तर कपिल सिब्बल यांनी हे सांगितलं की मुळात 1999च्या शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख हे पदच नाही आहे आणि 2013 आणि 18ला या सगळ्या संदर्भातल्या कॉपीज निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या होत्या, तरीसुद्धा निवडणूक आयोगानं या सगळ्याकडं कानाडोळा जो आहे तो केलेला आहे. त्यामुळं आज जे घडलेलं आहे ते दाखवून देतं की एकनाथ शिंदे यांच्यासाठी अजूनही धाकधूक संपलेली नाही आहे, टांगती तलवार कायम आहे. जेव्हा सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्ट हा प्रश्न विचारतं की निवडणूक चिन्ह हे नेमकं कुणाचं, राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं? कारण निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे तो विधिमंडळ पक्षाला निवडणूक चिन्ह बहाल करण्याचा आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह त्यांनी लेजिस्लेटिव्ह पार्टीला म्हणजे केवळ आमदार आणि खासदार यांच्या पक्षाला दिलेलं आहे. पण इतिहास किंवा आपली घटना काय सांगते, तर पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय पक्ष जो आहे तो त्यांना निवडणूक चिन्ह असतं, ते एखाद्या व्यक्तीला निवडणूक चिन्ह बहाल करतात उमेदवारीसाठी की तुम्ही या चिन्हावरती लढा आणि नंतर हे आमदार खासदार निवडले जातात. त्यामुळं निवडणूक चिन्ह जे आहे ते तुम्ही केवळ एका लेजिस्लेटिव्ह पार्टीला देऊ शकत नाही. हा जो युक्तिवाद आहे तो मला वाटतं या संपूर्ण प्रकरणामध्ये फार कळीचा मुद्दा ठरणार आहे आणि म्हणून इतक्या दिवसानंतर ही सुनावणी झालेली आहे आणि या सुनावणीतून हे स्पष्ट दिसतंय की जरी सरकार पूर्णपणे एकनाथ शिंदेंनी म्हणजे सरकार असंवैधानिक आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे हे आरोप सहन करत त्यांनी आपली टर्म पूर्ण केली. आतासुद्धा त्यांचे आमदार खासदार त्यांच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत, पण तरीसुद्धा शिवसेना पक्ष त्यांचा आहे की नाही याच्याबद्दलचा फैसला जो आहे तो अजूनही बाकी आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमाला बागची यांच्या न्यायपीठासमोर ही सुनावणी झाली आणि प्रदीर्घ युक्तिवाद झाले. कपिल सिब्बल यांनी या 2-3 मुद्द्यांच्यावरती जे जोरदार आक्षेप घेतलेले आहेत ते जर बघितले तर कदाचित असं दिसतंय की या संपूर्ण प्रकरणामध्ये अजूनही म्हणजे निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाला चॅलेंज करण्याची पूर्ण ताकद या पिटिशनमध्ये आहे. मुळात आत्ता जी सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंची लढाई चालू आहे ती कशासाठी चालू आहे, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जानेवारी 2024मध्ये जो निर्णय दिला आणि कुणीच अपात्र नाही आहे अशा पद्धतीचा जो निर्णय दिला होता त्याच्या विरोधातली ही याचिका आहे. दुसरं म्हणजे निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला जे बहाल केलं त्याला ठाकरेंनी जोरदार आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच्यावरनं हा युक्तिवाद जो आहे तो होताना दिसतोय. आता पहिली एक ठळक गोष्ट काय दिसतीये, 2024 नंतर 2 वर्षांनी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये असं झालं आहे की इतक्या प्रदीर्घ पद्धतीनं आणि बारकाईनं या प्रकरणाची सुनावणी झाली. नाहीतर आपण बघत होतो या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जवळपास 6 सरन्यायाधीश येऊन गेले, कुणालाही ही सुनावणी सलग ऐकायला वेळ नव्हता. आत्तासुद्धा जे सूर्यकांत सरन्यायाधीश आहेत त्यांची कारकीर्द फेब्रुवारी 2027पर्यंत आहे. आत्ता आपण ऑगस्टमध्ये आहोत, त्यामुळं किमान या सरन्यायाधीशांच्या कार्यकाळामध्ये तरी ही सुनावणी पूर्ण झाली तर कदाचित निर्णय पण त्याच काळामध्ये येईल. नाहीतर मग पुन्हा सरन्यायाधीश बदलले की पुन्हा नव्यानं या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते. पण आज पहिला मुद्दा जो उपस्थित केला कपिल सिब्बल यांनी तो हा केला की 2013ची जी कॉन्स्टिट्यूशन होती शिवसेनेची त्याच्यामधलं कम्युनिकेशन त्यांनी 13 मार्च 2013ला निवडणूक आयोगाकडे केलं होतं. त्याच्यावरती इलेक्शन कमिशनच्या रितसर स्टॅम्प्स रिसीटच्या कॉपीज त्यांनी कोर्टाला दाखवल्या.
त्याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की 27 फेब्रुवारी 2018 म्हणजे 5 वर्षानंतर निवडणुकीच्या आधी पुन्हा हे कम्युनिकेशन निवडणूक आयोगाला करण्यात आलेलं होतं. पण तरीसुद्धा या सगळ्याचा कुठंही विचार जो आहे तो निवडणूक आयोगानं आपला निकाल देताना केलेला नाही आहे. आणि त्यांनी ही पण आकडेवारी सांगितली की जर 2013ची आणि 18ची घटना निवडणूक आयोगाला मिळाली नाही असं निवडणूक आयोग म्हणतंय, तर 2014च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका सगळ्या याच पक्षाच्या घटनेनुसार अशाच पद्धतीनं लढवल्या गेल्या, तर मग या काळामध्ये पक्षप्रमुख पद जे होतं उद्धव ठाकरेंचं, ते अवैध मानायचं का? त्यावेळी कुणीही आक्षेप घेतला नाही. शिवसेना आणि भाजप एकत्र सरकारमध्ये होते. एकनाथ शिंदे यांनी स्वतः उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलेलं होतं. मग असं असताना त्यांच्या त्या पदाला त्यावेळी कुणी आक्षेप घेतला नाही आणि नंतर अचानक हा जो आक्षेप घेतला गेला तो कसा चुकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आज कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये अजून एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी डेप्युटी लीडर म्हणून एकनाथ शिंदेंची नियुक्ती केलेली होती. पक्षप्रमुख म्हणून केवळ त्यांना तो अधिकार होता. आणि नंतर ज्यावेळी हे सगळं बंड झालं 20 जून 2022, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राज्यसभा आणि नंतर विधानसभेची विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यावेळी हे सगळे आमदार निघून गेलेले होते. कोर्टाला कपिल सिब्बल यांनी सांगितलं की त्याच वेळी पक्षप्रमुख या नात्यानं शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची हकालपट्टी केलेली होती डेप्युटी लीडर या पदावरनं. आणि त्याच्यानंतर पुन्हा शिंदे हा दावा कसा काय करू शकतात की पक्ष आपला आहे आणि पुन्हा ते आधीच्या पक्षानं नेमलेल्या व्हीपला, आधीच्या पक्षानं नेमलेल्या गटनेत्याला बदलून नव्या नियुक्त्या कशा काय करू शकतात याच्याबद्दलचा सुद्धा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा सुनावणी चालू होती तेव्हा कोर्ट असं पण विचारत होतं की पण त्या निर्णयाच्यासाठी आवश्यक ती मेजॉरिटी, बहुमत जे आहे ते त्यावेळी उद्धव ठाकरेंच्याकडे होतं का? तर त्यावेळी कपिल सिब्बल यांनी हे सांगितलं की पक्षाच्या घटनेनुसार अशा पद्धतीच्या मेजॉरिटीची कुठलीही आवश्यकता नाही आहे. पक्षप्रमुख हा निर्णय घेऊ शकतात आणि तसं स्पष्टपणे घटनेत लिहिलेलं आहे. आणि म्हणून हा मुद्दा जो आहे तो फार या सगळ्यामध्ये कळीचा ठरणार आहे. त्यामुळं एकतर शिवसेना पक्षाच्या घटनेचा मुद्दा, त्याच्याबद्दलचे आक्षेप खोडीत काढत आज कपिल सिब्बल यांनी हे सांगितलं की तुम्ही 2013 आणि 18ची घटनाच मुळात ग्राह्य धरलेली नाही आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या रिसीट निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या होत्या. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो हा आहे की या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांना जर डेप्युटी लीडर पदावरनं हटवण्यात आलेलं होतं तर पुन्हा पक्ष त्यांच्या हवाली कसा काय केला जाऊ शकतो. आणि तिसरा मुद्दा की निवडणूक चिन्ह जे आहे ते पॉलिटिकल पार्टीचं असतं. पॉलिटिकल पार्टी काही व्यक्तींना निवडणूक लढवण्यासाठी ते चिन्ह बहाल करते आणि मग ते व्यक्ती आमदार, खासदार होतात. तुम्ही त्याच व्यक्तींच्या हातामध्ये पक्ष कसा काय देऊ शकता? त्यामुळं हा जो युक्तिवाद आहे तो मला वाटतं या केसच्या दृष्टीनं फार निर्णायक ठरणार आहे. भले सरकारची एक टर्म पूर्ण झाली, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी कार्यकाळ पूर्ण केला, आतासुद्धा त्यांचे आमदार आणि ते अजूनही खासदार फोडतायत. पण या सगळ्यामध्ये जर पॉलिटिकल पार्टीचं महत्त्व अबाधित राखत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि ते त्यांच्या आजच्या कम्युनिकेशनमध्ये दिसतंय पण, कारण जॉयमाला बागची यांनी हा प्रश्न विचारला युक्तिवादाच्या दरम्यान कपिल सिब्बल यांना की निवडणूक चिन्ह जे आहे त्याच्यावरती हक्क नेमका कोणाचा? त्याच्यावरती हक्क राजकीय पक्षाचा आहे की विधिमंडळ पक्षाचा? आणि मग त्याच्यावरती कपिल सिब्बल यांनी रीतसर युक्तिवाद करत सांगितलं की केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीचं हे निवडणूक चिन्ह असू शकत नाही, असलं पण नाही पाहिजे. कारण आपल्या देशाची घटना जी आहे, जी या सगळ्या राजकीय पक्षांना बांधून ठेवते, त्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीचं महत्त्व जे आहे ते फार अबाधित आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजची सुनावणी जी आहे ती फार महत्त्वाची ठरलेली आहे. आता आज जो युक्तिवाद झाला तो पूर्ण म्हणजे आज संपलेला नाही आहे, तो उद्या पुन्हा 2 वाजता चालू राहणार आहे. उद्या पुन्हा याच्या संदर्भातले युक्तिवाद होतील. कदाचित शिंदेंच्या बाजूनं पुन्हा त्यांचे वकील जे आहेत ते याच्यामध्ये बाजू मांडतील. पण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर काय दिसतंय, तर सत्ता संघर्षाची केस जी आहे ती अजूनही पूर्णपणे म्हणजे
मोडकळीत आलेली नाही आहे, ती अशी धूळ खात पडलेली नाही आहे. इतक्या वर्षानंतर जर त्याच्यावरती इतकी प्रदीर्घ सुनावणी होती आहे, तर याचा अर्थ निर्णय जो आहे, अंतिम निर्णय तो बाकी आहे. आणि ह्याचा सिक्वेन्स काय होता बघा. सत्ता संघर्षाच्या केसमध्ये 11 मे 2023ला सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं निकाल दिला आणि विधानसभा अध्यक्ष याच्या संदर्भातला निर्णय घेतील असं सांगितलं. जानेवारी 2024मध्ये विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती. पण विधानसभा अध्यक्षांचा निकाल असा होता की कुणीच अपात्र नाही आहे, सगळेच पात्र, असा विचित्र निकाल होता. आणि या मध्येच निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टातला हा निकाल पूर्ण व्हायच्या आधीच पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या मालकीचं आहे हे सांगितलेलं होतं. पण याच निकालाला आव्हान देणारी ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहे. आणि कपिल सिब्बल हे वारंवार सांगतायत की घटना योग्य आहे की नाही त्या पक्षाची, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. तरीसुद्धा त्या घटनेच्या आधारावरती हा निर्णय कसा काय दिला, हा त्यांचा जो प्रश्न आहे तो मला वाटतं शिंदे गटासाठी जास्त अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. कारण मुळामध्ये काय झालं की पक्षप्रमुख म्हणून जेव्हा उद्धव ठाकरे काम करत होते, त्यांनीच एकनाथ शिंदेंना नेमलेलं होतं आणि तरीसुद्धा निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळतं. हे कशामुळे शक्य झालं? कारण पक्षाची घटना जी आहे तीच मुळात योग्य फॉर्मॅटमध्ये इलेक्शन कमिशनकडं नाही आहे, ती अस्तित्वातच नाही आहे हे सांगायचा प्रयत्न झाला. आणि इतक्या म्हणजे मूळ प्रश्नांवरती पक्षाच्या प्रश्नचिन्ह उपस्थित करून शिवसेनेचा हा निकाल जो आहे तो निवडणूक आयोगाने दिलेला होता. पण मला असं वाटतं की आजची जर सुनावणी बघितली तर निवडणूक आयोगाच्या या निकालाला सुद्धा कदाचित एक मोठं चॅलेंज सुप्रीम कोर्टातनं येऊ शकतं. आणि आज पूर्णपणे युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांचा याच सगळ्या मुद्द्यांवरती आधारलेला होता. कपिल सिब्बल यांनी म्हणजे पूर्णपणे आकडेवारीच दिली आणि त्यांनी हेही सांगायचा प्रयत्न केला की या सगळ्यामध्ये द कन्सेप्ट ऑफ स्प्लिट इन द लेजिस्लेचर पार्टी अंडर द 10th शेड्यूल टू नो लॉंगर एक्झिस्ट. ते हे सांगायचा प्रयत्न करतायत की आपल्या देशामध्ये पक्षांतरबंदी कायदा मुळात अस्तित्वात यासाठी आला आहे की निवडणुकीनंतर आमदार खासदारांची अशा पद्धतीनं पळवापळवी होऊ नये. स्प्लिट ही कन्सेप्टच मुळात 10th शेड्यूलमध्ये नाही आहे हे कपिल सिब्बल सांगायचा प्रयत्न करतायत. कारण आपल्याकडं एक जनरल परसेप्शन जे बनलेलं आहे की 2/3 मेजॉरिटी जर असेल तर स्प्लिट होऊ शकते, वेगळा पक्ष स्थापन करू शकतात. असं नाही आहे. आपण वारंवार ही गोष्ट विसरतो की जरी 2/3 मेजॉरिटीला परवानगी असली तरी त्या 2/3 मेजॉरिटीचं काय करायचं हा निर्णय मदर पार्टीला, मूळ पक्षाला घ्यावा लागतो. आणि त्यांनी जर तो निर्णय घेतला तरच ती स्प्लिट जी आहे ती वैध ठरते. आणि म्हणून आत्ता जे काही चाललं आहे, खासदार 6 फोडले जातात आणि अचानकपणे आमच्याकडं 2/3 मेजॉरिटी आहे म्हणून सगळं चालून जाईल, आम्ही सगळं फुलप्रूफ केलेलं आहे असं जाहीरपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत राहतात. मला वाटतं हा सगळा जो आहे तो कायद्याचा कसा अवमान आहे हे आज सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा आजचा युक्तिवाद जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. 26 जुलै 2022ला शिवसेनेची जी राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडलेली होती त्याच्या संदर्भातला सुद्धा उल्लेख जो आहे तो यावेळी कपिल सिब्बल यांनी केला. आणि त्यांनी हे सांगितलं की त्या 26 जुलै 2022च्या मीटिंगला एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेना लीडर होते, ज्याच्यामध्ये 77 डेप्युटी लीडर जे आहेत ते एकत्रितपणे उपस्थित होते आणि 2 नेते आणि 77 उपनेते. आणि त्या मीटिंगमध्ये 2018ची शिवसेनेची घटना जी आहे ती मंजूर करण्यात आलेली होती. म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे ज्या बैठकीत उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या घटनेला मंजुरी मिळाली तीच नंतर वैध नाही आहे असा दावा ते निवडणूक आयोगामध्ये कुठल्या तोंडानं करू शकतात, हा कपिल सिब्बल यांचा मुद्दा होता. आणि जाता जाता त्यांनी हे सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये जरी टर्म पूर्ण झालेली असली एखाद्या सरकारची तरीसुद्धा पक्ष त्यांच्या ताब्यात असण्याचा जो निर्णय आहे तो पूर्णपणे इल्लीगल आणि गैरसंवैधानिक आहे. त्याला कुठल्याही पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं मान्यता देऊ नये. कपिल सिब्बल यांचा हा धारदार युक्तिवाद जो आहे तो मला वाटतं
या केसमध्ये अजून प्राण बाकी आहेत, अजून न्यायाची आशा बाकी आहे, हेच दाखवणारं आहे. उद्या पुन्हा दुपारी 2 वाजता या सगळ्या संदर्भातली सुनावणी होईल. पण पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की ज्या गोष्टींच्या आधारे निवडणूक आयोगानं हा निकाल दिलेला होता, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंच्या हवाली करण्याचा, त्याला चॅलेंज करण्याचं काम ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल करतायत. आणि आजच्या सुनावणीमधले हे 2-3 मुद्दे मला वाटतं या सगळ्याच्या दृष्टीनं फार निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळं आजची अपडेट आणि इतक्या वर्षांनी पुन्हा या प्रकरणामध्ये प्रदीर्घ सुनावणी होणं हेच फार मोठं संकेत देणारं आहे पुढच्या काही काळाच्या दृष्टीनं. आणि मी जसं म्हटलं की राजकीय गोष्टी पण फार बदललेल्या आहेत. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, भाजपला त्यांची गरज होती. आता एकनाथ शिंदे यांची तितकी गरज भाजपला उरलेली नाही आहे. पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि या काळामध्ये ही सुप्रीम कोर्टाची सुनावणी होती आहे. त्यामुळं हे बदललेले जे राजकीय संदर्भ आहेत ते सुद्धा आपण या केसच्या अवतीभोवती नीट लक्षात घेतले पाहिजेत. त्यामुळं बघूयात पुढं सुप्रीम कोर्टात काय होतं ते. उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टातल्या या अपडेट्ससह आपल्या चॅनलवरती भेटत राहूच. तुर्तास इथं थांबूयात. धन्यवाद.